ब्रॉट टू यू बाय विगार्ड। शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आपल्या सोबत आहेत। काय सांगाल अवघ्या 7 दिवसांवर मतदान, काय वाटतं, काय वातावरण आहे जळगाव जिल्ह्यामध्ये? जळगाव जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं आहे की हा जळगाव जिल्हा कायमस्वरूपी भाजप शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। त्यामुळे आमच्या मनात काही एक शंका नाही आहे। फक्त एवढे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे, लग्न सरे असल्यामुळे निवडणुकीचा प्रचार पाहिजे त्या जोमामध्ये नाही आहे। पण काल जर पाहिलं तर काल लग्न तीच संपल्यामुळे आजपासून प्रचारामध्ये जोर येईल असं चित्र या ठिकाणी दिसतं आहे। भाऊ, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची सभा होते। साहजिक आहे, त्यांचे उमेदवार ते येणारच आहेत। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। पाचोऱ्याच्या मेळाव्यामध्ये एक वक्तव्य केलं होतं की आम्ही एकाच बापाची औलाद आहे, भाजपवाल्यांनी जरी काम केलं नाही तरी आम्ही काम करू। तर मला असं वाटतं की भाजपवाले तुमच्यासाठी काम करणार नाही। असं नाही आहे, तुम्ही जे ऐकलं ते त्या पद्धतीने मीच बोललो आहे। ज्यांनी काम करायचं आहे त्यांनी काम केलं पाहिजे, आपणही आपलं काम केलं पाहिजे। भाजप काम करत नाही, शिवसेना काम करत नाही, भाजप काम करो ना करो, आपण आपलं काम केलं पाहिजे, अशा पद्धतीचं ते वक्तव्य होतं आणि त्या पद्धतीने ते बरोबर आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। नरेंद्र मोदींनी TV9च्या महामुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल वक्तव्य केलं होतं। ते बोलले होते की उद्धव ठाकरे जेव्हा आजारी होते तेव्हा आम्ही त्यांची विचारपूस करत होतो आणि उद्धव ठाकरेंना जर या अडचणीमध्ये जर सगळ्यात आधी जर कोणी मदत करेल तर नरेंद्र मोदी असेल असं वक्तव्य केलं होतं। त्याच्यावर उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलेलं आहे की मी पण अडचणीत असतील तेव्हा नरेंद्र मोदींना मदत करेल, मात्र नरेंद्र मोदी हेच देशावर आलेलं संकट आहे। हे बघा, हे दोघं याच्या पुरातन काळामध्ये एकत्र राहिलेले आहेत आणि राजकारणामध्ये विचाराची लढाई असते, व्यक्तिगत लढाई नसते। त्यामुळे कोणावरही कोणी संकट आलं तर एकमेकाला मदत करणे ही भारताची संस्कृती आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये दोघांचं म्हणणं काही वावगं नाही आहे। काल ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंनी म्हटलं की काही जणांना मस्ती आली आहे, ती मस्ती उतरवण्यासाठी मी ठाण्यात आलो आहे, असं थेट त्यांनी एकनाथ शिंदेंना उद्देशून वक्तव्य केलं आहे। निकाल जवळ आहे, बघूया। उद्धव ठाकरे असं पण म्हणतात की असली शिवसेना नकली शिवसेना म्हणतात, मात्र माणसं जी आहेत ती गद्दारांनी त्यांच्या वडिलांचे फोटो लावावे, गद्दारांजवळ हिंदू उद्धव सम्राटांचा फोटो शोभत नाही, ही मर्दांची संघटना आहे असं वक्तव्य त्यांनी केलं। ह्या जुन्या गोष्टी झाल्या, त्याला काय जुन्या कडीला ऊत देण्यात काय अर्थ नाही आहे। तर अशा पद्धतीने गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे आणि निवडणुका ह्या जवळच आहे, मतदानाची तारीखसुद्धा जवळ आहे, निकालाची तारीखसुद्धा जवळ आहे, त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होईल असं थेट आव्हान त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।